त्यांचं फार मोठं सेंटर आहे जपानमध्ये आणि भगवान बुद्धाचा तर तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या नुसतं सत्काराचं फोटो काढायचं. जाणार आहे ना बाहेर गेलो बाबा गुच्छ दे रे ओ रोकडे गुच्छ द्या अरे रोकडे तो गुच्छ द्या गुच्छ दे今日はリシタナンドボディ先生のお招きでアンベートカル先生の忍ぶ会に集わせいただきました。जय भीम. मी इतो कांचो, मी जपानवरून आलेलो आहे आणि विशुद्धानंद बोधी धंते यांनी मला इन्व्हाइट केलं होतं म्हणून मी या कार्यक्रमात आलो आहे. टाळ्या. 私はアンベートカル先生を大変尊敬している一人です。मी एक असा व्यक्ती आहे जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खूप मानतो. アンベートカル先生が1956年新しく仏教を起こされたことをとても嬉しく思います。मी खूप खुश आहे की 1956 मध्ये डॉक्टर आंबेडकरांनी बुद्धाचा धम्म प्रचार सुरू केला. インドに再び仏教の火がつきました。आणि आता भारतामध्ये बुद्धिझमचं स्पिरिट खूप जास्त वाढलेलं आहे. それまで長い歴史の中でインドには仏教がありませんでした。खूप वर्षापासून जे आपले बुद्धिस्ट लोक आहेत त्यांच्यावरती खूप अत्याचार झालेला आहे. 私も仏弟子の一人としてアンベートカル先生の偉業を大変感謝しています。मी जसा बुद्धाचा अनुयायी आहे तसं मी खूप ग्रेटफुल आहे की मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल माहिती झाली आणि मी त्यांच्याबद्दलही खूप 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 म्हणजे खूप आदर आहे त्यांच्याबद्दल. 私はアジャンタの石窟寺院に未来仏の天井画があることを知っています。आणि अजंता केव्ज मध्ये तिथे तुम्ही बघितलं असेल की फ्युचर बुद्धा भविष्यकालीन बुद्धा हे येणार आहेत. そしてインドにはブッダが再び東の国に生まれるという予言があることも知っています。
आणि त्यांना हे 100% माहिती आहे की बुद्धा यांचा पुनर्जन्म परत होणार आहे. ちょうどアンベートカル先生が仏教を再興された1956年に日本にブッダが再誕されました。1956 मध्ये जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे बुद्धिझमचं स्टार्ट केलं होतं त्यावेळेस रिओ ओकावा यांचे धर्मगुरू जपानचे तर त्यांचा जन्म झालेला त्यावेळेस. 今大川隆法総裁先生の下で新しい現代の人々を救う仏の教えを私は学んでいます。मास्टर रिओ कावा यांच्यानुसार मी आता लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि बुद्ध धर्माचा प्रचार करण्याचा प्रयत्न करतोय. 私は今アンベートカル先生の尊敬の思いを持って新しいブッダの教えをインドの皆様に伝えに来ています。そのエルカンターレの教えは4つあります。エルカンタレची 4 शिकवण आहेत. すべての人々を愛して生きなさい。愛の教えがあります。आणि त्यात शिकवण आहे प्रेम करा, सगळ्या लोकांवरती प्रेम करा. ही पहिली शिकवण. 2つ目はブッダの教えをもっともっと学んでください。真理を学んでくださいという知の教えがあります。आणि दुसरी शिकवण आहे विजडम म्हणजे आपलं नॉलेज. आणि ते कशामुळे होतं बुद्धाचं शिकवण घ्यायचं आणि त्यानुसार आपण जगायला शिकायचं. 3つ目の教えは心の汚れを取ってくださいという教えです。आणि त्या शिकवणीनुसार आपल्या मनातलं जे पण काही नेगेटिव्ह घाण विचार असतील ते रिमूव्ह करण्यासाठी काढण्यासाठी. 多くの人々が心に汚れを作り不幸になっています。आणि खूप जण असे आहेत की जे मनामध्ये खूप द्वेष वगैरे ठेवतात त्याच्यामुळे खूप नाखुश असतात. 心の汚れを取る反省をすることによってもっともっと仏性を輝かせてください。आणि तुम्ही सेल्फ रिफ्लेक्शन म्हणजे तुम्ही स्वतःचं अंतःकरण बघून आपलं हे मन तुमचं स्वच्छ करा आणि जेणेकरून तुम्ही बुद्धाच्या जवळ अजून जाल. 最後の4つ目の教えは多くの人たちを幸せにしてください。こういう教えです。पहिली शिकवण सगळ्या त्यांची आहे की सगळ्यांना जितकं जमेल तितकं आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. この4つの教えを今私たちはプラデナ・リシタナンド・ボディ先生の協力を得てこのインドの地に伝えたいと強く願っています。विशुद्धानंद बोधी बनते यांच्यामुळे आम्ही 4 ही शिकवण जी आहे ती आम्ही भारतामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. そしてこれは
安倍斗先生の願いそのものでもあると私は確信をしています。 आणि हीच इच्छा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आणि तेच मी प्रयत्न करते माझ्याकडनं. インドの仏教徒の皆様が本当の意味で幸せになることを心から願っています。 आणि माझा हाच प्रयत्न आहे आणि ही प्रार्थना आहे की भारतातले जितके पण आपले बौद्ध बांधव आहेत सगळे आनंदी राहो, एकदम आनंदी राहो. हीच माझी प्रार्थना. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.